खेड तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्ती आणि निधी संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे। अधीक्षक अभियंता भरत कुमार वाविस्कर यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत विविध प्रलंबित रस्ते कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील, माजी सभापती सुरेश शिंदे, कार्यकारी अभियंता ठाणगे, उपअभियंता अजिंक्य शिंदे उपस्थित होते। पाईट ते वांद्रे या रस्त्यासाठी शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। तसंच भीमाशंकर विकास आराखड्यात रस्ता समाविष्ट असल्याचा दावा करणारे दिनांक व सही नसलेले पत्र विभागानं जारी केलेले नसल्याचं सांगण्यात आलंय। सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा पत्रांबाबत अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय। रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत खराब असल्याचा व्हिडिओ दाखवत केवळ मुरुम टाकून उपयोग होणार नाही असा मुद्दा मोहिते पाटील यांनी मांडला। त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या कार्यालयाला सुद्धा त्यांनी थेट संपर्क साधत विशेष दुरुस्ती अंतर्गत सुमारे 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचा निश्चित झालाय। MDR 17 रस्त्यावरील अर्धवट भरलेले खड्डे पुन्हा भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात। आंबेठाण बोरदरा रस्त्याचे 75 लाखांच्या कामात ठेकेदारानं अर्धवट काम सोडल्यानं त्याला हटवून 7 दिवसात नवीन निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। वाडा भीमाशंकर रस्त्याचे उर्वरित खराब भागांची तातडीनं दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। चाकण तळेगाव दाभाडे रस्ता म्हाळुंगे इंगळे पुलाचे रुंदीकरण आणि उंची वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे प्रस्ताव पाठवण्याचं आश्वासन आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे प्रत्यक्षात भरले आहेत की नाही याची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र तपासणी पथक स्थापन करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांनी दिल्यात। या पथकात इतर विभागातील अभियंत्यांचा सुद्धा समावेश करण्यात येणार आहे। दरम्यान प्रस्तावित निधी तातडीने मिळवण्यासाठी सुनेत्र पवार यांची भेट घेणार असल्याचं मोहिते पाटील यांनी सांगितलं।